आम्ही सारे खवय्यामध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते आणि आपण आलो आहोत वडाळ्याला मीनाक्षी ठाकूर यांच्या घरी. नमस्कार वहिनी. मला सांगा, वडाळ्यामध्ये किती वर्ष आहात तुम्ही? वडाळ्यामध्ये आता जवळ 32 वर्ष झाली, लग्न झाल्यापासून वडाळ्यात. 32 वर्षामध्ये प्रचंड बदललं असेल. खूप बदल झालाय. आधी म्हणजे मुंबईचा इतक्या गजबजाट जो आता आहे मुंबईचा, तो तेव्हा एवढा होता नाही, पूर्वी नव्हता, पण आता जरा वस्ती वाढली आणि सगळं. तेव्हा असे छान सुबक असं वडाळा होता ना, वडाळा खूप छान. आणि आता कम्प्लीट केऑस आहे वडाळा म्हणजे ना, खूप गर्दी आणि मग तुम्हाला खूप असं नाही सवय आहे. गिरगावात माहेर गिरगावातलं माझं. माहेर गिरगाव. मग काय, मग आता सवय. आता त्यांना असं वाटतं की आपण गिरगावात हो. माहेर गिरगावात नाही तर सासर पण दादरच्या जवळपासच आहे, त्यामुळे काय एवढं बरं वाटतं खूप. बाकी काय तुम्ही घरी असता का, जॉब करायचं? नाही, घरीच असते, पण मला हे हाऊस आहे, पण ते जेवण करायची प्रचंड आवड आहे. त्यात मिस्टरांचा सपोर्ट आहे, मुलगा मुलगी, आम्ही चौघही असतो. काय छंद वगैरे काय आवडतं? छंद म्हणजे फिरायला आवडतं. भटकंती आवडते आणि जेवण करून सगळ्यांना खायला घालायला खूप आवडतं. मग तुमचा एक छंद जो आहे खवय्येगिरी, तर तो आम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. तर त्यातले 3 पदार्थ जे आहेत ते कुठचे आहेत? एक बटाटा टोस्ट आहे, ते उपासासाठी आहे. बटाटा टोस्ट उपासासाठी आहे. आणि पालक वडा आणि फरसबीचा पराठा. फरसबीचा पराठा, बटाटा टोस्ट आणि पालक वडा. मग सुरुवात वड्यापासून. पालक वडा हो चालेल ना? हो ठीक आहे. साहित्य: पालक बारीक चिरलाय, डाळ चण्याची डाळ भिजत घालून 1 तास भिजत घालून वाटले, मीठ, साखर, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आहे, गरम मसाला, गोडा मसाला, जिरा पावडर आणि धना पावडर. साहित्य आपण बघितलं काय काय घेणार आहोत. तर मस्त हेल्दी डिश आहे, प्रोटीन्स आणि आयर्नने भरलेली. तर मिक्सिंग सांगा ना, कसं करतात? हरभरे तुम्ही मला सांगा रात्रभर सकाळी 1 तास भिजत घालते. तेवढे? हो, 1 तासात ती भिजते. भिजले हरभऱ्याची डाळ? हो, लवकर भिजते. जास्त भिजली का मग ते एकदम. आणि पाणी निथळून काढलं? पाणी निथळून काढलं आणि वाटून घेतलं. जरा भरडच वाटून घेतली. पालक बारीक चिरून घेतलाय. त्याच्यात हे डाळ डाळ पण घातली तरी सर, डाळ घालते. डाळ जिऱ्याला तेवढी पाहिजे तेवढी आपण परत घ्यायची. धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आहे, गोडा मसाला, साखर थोडी चवीपुरता, मीठ आणि ही ठेचा मिरची, आलं आणि लसूण आहे. आलं मिरची हो, ते आपल्या चवीप्रमाणे टाकायची. आणि हे पाण्याचा अंश लागला तरच घ्यायचा, नाही तर मग आपल्या त्या पालकात जेवढं डाळ जाईल ना तेवढंच घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं. आज लागणार आहे आपल्याला ते करून बघायचं थोडस हे करत ना, कारण डाळ वाटून त्यानंतर पण त्याला थोडंसं पाणी सुटतं. पण ते पाणी निथळून घेतलं म्हणजे थोडस कमी, कारण पालकाला अंगाचीच पाणी भरपूर असतं ना. करून बघायचं ते व्यवस्थित. जर त्याचे गोळे होत असले तर मग नाही घालायचं पाणी. जर नाही झालं, सुट्ट असं वाटलं तर मग थोडंसं शिंतोडे म्हणतो ना आपण, ते थोडा पाण्याचा हवंय. नाही होणार, नको. हे काय होतात ना? ठीक आहे. मग आपण थोडेसे असे करून घे, अशा पद्धतीने करणार. आणि डीप फ्राय करायची. झटपट झालेले आहे. तर थोडेफार असे आपण करून घेऊया आणि त्याच्यानंतर डीप फ्रायची तयारी पण करूया. उत्तम. ठीक आहे. डीप फ्रायची तयारी. आपण जे पीठ भिजवलं त्याचे अशा प्रकारे आपण शेप दिलेले चांगले गोळे तयार केले. डीप फ्राय करायचे. तेल तापलंय चांगलं कडकडीत. आणि हे खायला चटणी बरोबर? खोबऱ्याची चटणी, सॉस. तर झटपट होणारा पदार्थ आहे. साहित्य आणि कृती घ्या तेवढ्याच झटपट. पालक वडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेली पालकाची पानं, 1 तास भिजवून वाटलेली चणा डाळ, मीठ, साखर, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट, गरम मसाला, गोडा मसाला, जिरेपूड आणि धणेपूड. कृती: प्रथम एका बाउल मध्ये बारीक चिरलेला पालक घेऊन त्यामध्ये वाटलेली चणा डाळीची भरड, धणे जिरे पावडर, गरम मसाला, गोडा मसाला, साखर, मीठ आणि आलं लसूण मिरची पेस्ट घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे वडे थापून कुरकुरीत तळून घ्यावेत.